पुढे पाहूया आपण नेचर अँड स्कोप ऑफ डिझास्टर. सो टेकिंग इन टू कन्सिडरेशन द स्कोप ऑफ डिझास्टर, some of the important facts must be thought over as follows. Which are the points, guys? There are 6 points given to us. Pre-disaster phase, warning phase, emergency phase, rehabilitation phase, recovery phase, reconstruction phase. Sorry, sorry, guys. तर आपत्तीच्या स्वरूपाने व्याप्ती आपल्याला पाहिजे नेचर अँड स्कोप ऑफ डिझास्टर. तर आपत्तीच्या व्याप्तीचा जर विचार केला तर काही बाबी आपल्याला विचारात घ्याव्या लागतात. तसं पहिले आहे आपत्तीपूर्वीचा काळ, ज्याला प्री डिझास्टर फेज म्हणतात. इशारा काळ, वॉर्निंग पिरियड म्हणतात. आणीबाणीचा काळ, एमर्जन्सी फेज. पुनर्वसनाचा काळ, रिहॅबिलिटेशन. प्रतिशोधनाचा काळ, रिकव्हरी फेज. आणि पुनर्निर्माणाचा काळ, रिकन्स्ट्रक्शन फेज. असे त्याच्यामध्ये हे 6 महत्वाचे मुद्दे आहेत. 6 इम्पॉर्टंट पॉइंट्स आर देअर. नाउ नेक्स्ट बघा. टेकिंग इन टू कन्सिडरेशन द नेचर sorry guys, and scope of disaster, only 3 aspects of disasters are important for common citizens. Phase of emergency. Important character of this phase is that maximum lives can be saved by quick action during this phase only. Various actions like search and rescue operation, medical assistance, first aid, restoring communication services, removing the people from affected area are expected in this phase. Gravity of disaster can be estimated in this phase only. लक्षात घ्या, हा कोणता फेज आला? फेज ऑफ एमर्जन्सी. तर आपत्तीच्या ज्या स्वरूप आणि व्याप्तीचा सखोल विचार केला तर सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने आपल्याला 3च भाग संवेदनशील आहेत. पहिला आहे आणीबाणीची अवस्था. या अवस्थेमध्ये वैशिष्ट्य म्हणजे काय? याच काळात वेगाने हालचाली करून जास्तीत जास्त लोकांचे प्राण वाचवता येतात. यामध्ये शोध आणि बचाव कार्य, वैद्यकीय मदत असते, प्रथमोपचार, संपर्क व दळणवळण व्यवस्था पूर्ववत करणे, धोकादायक विभागातून नागरिकांचे स्थलांतर करणे, यावर इतर अनेक कृती अपेक्षित असतात. याच काळामध्ये आपत्तीचा तुम्हाला अंदाज बांधता येतो. समजलं? तो ही आहे आणीबाणीची अवस्था, एमर्जन्सी फेज और फेज ऑफ एमर्जन्सी. सेकंड इज ट्रान्झिशनल फेज. Rehabilitation work is started in this phase after the subsidence of any type of disaster. It includes clearing of debris, restoring water supply, repairing roads, etc., so that it will help to bring normalcy in public life. Rehabilitation of the victims is important aspect of this phase. Generally, different institutes offer the monetary and other type of help to such people. It helps to soothe the mental stress at the earliest if the victims are offered with permanent mean of earning livelihood, and this is to rehabilitation. This is to rehabilitation. ही झाली तुमची सेकंड फेज. परत सांगतो बघा. सॉरी गाईस. संक्रमण अवस्था म्हणतात. या अवस्थेमध्ये आपत्ती ओसरली नंतर जे काही आपत्ती निवारण अथवा पुनर्वसनाचे काम चालू करतात, जसं ढिगारे हलवणे, पाण्याचे नळ ठीकठाक करणे, रस्ते दुरुस्ती करणे, जेणेकरून जनजीवन कसं येईल, पूर्वपदावर येण्यास मदत होईल. आपत्ग्रस्तांचे पुनर्वसन कार्य या योजनेचे महत्वाचे अंग आहे. सर्वसाधारणपणे अशा नागरिकांना निरनिराळ्या संस्था रोख अथवा इतर मदत देऊ शकतात. त्यांना कायमस्वरूपी उद्योगधंदे अथवा इतर मिळकतीचे साधन उपलब्ध करून दिल्यावर त्यांच्यावरील मानसिक आघात ओसरण्यास कमीत कमी काळ लागतो. कारण सर्व काही नुकसान झालेलं असतं. कोणी जर मदत केली तर खूप मदत ती महत्वाची असते, आणि मदत अशा वेळेस जर मिळाली तर खरंच खूप चांगली गोष्ट ती असते. अशा वेळेस एखादी मदत मिळणे आणि त्यांच्या खऱ्या अर्थाने काय होतं, पुनर्वसन होऊ शकतं. काय म्हणतात? रिहॅबिलिटेशन. रिकन्स्ट्रक्शन फेज काय असतो बघा पुढे. थर्ड फेज आपला रिकन्स्ट्रक्शन फेज. दिस इज हायली कॉम्प्लिकेटेड फेज.
This phase begins in transitional phase. People reconstruct their building and facilities like roads and water supply are restored. Farming practices are restarted. However, it takes long time for reconstruction. लक्षात घ्या, यासाठी वेळ लागतो. हम्म. पुनर्निर्माणाचा पुनर्निर्माण अवस्था, ही अवस्था अत्यंत क्लिष्ट असते, कारण सगळं काही नुकसान झाल्यानंतर पुन्हा एखादी गोष्ट उभारणं हे कठीण असतं. ही अवस्था अत्यंत क्लिष्ट स्वरूपाची असते, कारण तिची सुरुवात संक्रमण अवस्थेत होते. या काळात इमारतींची पुनर्बांधणी आहे, रस्ते आहे, पाणी पुरवठा व्यवस्था पूर्ववत करणे इत्यादी कामे केली जातात. शेती व्यवसाय पूर्ववत होतो. पुनर्बांधणीचे काम पूर्ववत नसण्यास बराच कालावधी वेळ लागत असतो. पटकन या गोष्टी होत नाही. सो प्लॅनेट अर्थ हॅज एक्सपिरियन्स्ड मेनी नॅचरल डिझास्टर्स. आपल्या पृथ्वीवर अनेक प्रकारचे नॅचरल डिझास्टर्स येऊन गेलेले आहेत. Listening to the description of those disasters bring numbness to the mind. Most of the disasters and related unprecedented situation have been occurred in the Asian continent and region of Pacific Ocean. Huge loss of life and the planet Earth has been occurred due to such disasters. Generally, such conditions of natural imbalance have been arisen due to greed of economic progress of humankind. Greed म्हणजे काय? हाव, लक्षात घ्या. तर पृथ्वीवर आतापर्यंत अनेक नैसर्गिक आघात या पृथ्वीने आजपर्यंत सोसलेले आहेत. लक्षात घ्या, आपल्या पृथ्वीने आजपर्यंत अनेक नैसर्गिक आघात सोसले आहेत. त्यांची वर्णने ऐकून माणसाचे मन अगदी सुन्न होते. लक्षात घ्या, नमनेस म्हणजे सुन्न होणे. यातील बहुसंख्य आघात अथवा त्या आघातामुळे निर्माण झालेली अभूतपूर्व परिस्थिती ही बहुतांश वेळा आशिया खंड, प्रशांत महासागराचा परिसर यावर झालेली आहे. आशिया खंड तुम्हाला माहित आहे, आपला भारत देश आशिया खंडाचा एक भाग आहे आणि जगामध्ये 7 खंड आहेत आणि काय आहेत, 5 महासागर आहेत. या अशा अपघातांमुळे पृथ्वीचे तसेच सजीवांच्या अतोनात नुकसान झालेलं आपण पाहतो. हे कशामुळे होतं? माणसाच्या हवेमुळे होत असतं हे ग्रीड. In reality, old problems of several years have become fears. Example, increasing population, its increasing needs, emerging problems out of it are now the extreme end, at the extreme end. Such disasters have been increased after World War II. मी तुम्हाला साधी सांगतो, there were 2 world wars. वर्ल्ड वॉर फर्स्ट, WW1 म्हणूया आपण त्याला. वर्ल्ड वॉर फर्स्ट हॅपन इन 1914 ला सुरू झालं होतं, 1914 to 1918. अँड द सेकंड वर्ल्ड वॉर स्टार्टेड ज्यावेळेस हिटलर होता. से दिस वर्ल्ड वॉर 1 and वर्ल्ड वॉर 2 वेर इन युअर टेक्स्ट बुक इन ओल्ड सिलेबस, आता नाही इथे. So the World War II started in 1939 and ended in 1945. 1945 सुरू झालं, 45 संपलं. लक्षात ठेवा, देअर वर ओनली 2 वर्ल्ड वॉर्स. 2च जागतिक युद्ध झाले, त्याच्यानंतर युद्ध झालं नाही, म्हणजे जागतिक युद्ध, वर्ल्ड वॉर्स. Condition of instability arises in the country due to various reasons like economic inequality, racial and religious differences. Incidences like terrorism, abduction, social differences have been a routine now. Production and use of harmful chemicals is under ban in developed countries. However, production of either same or those chemicals which can wipe out human race is common in developing and poor countries. लक्षात घ्या, काही काही केमिकल्स हे घातक असतात, ते डेव्हलपिंग कंट्रीज मध्ये आहे. तर खरं पाहिलं आपण तर कित्येक वर्षांच्या जुन्या प्रश्नांची आता उग्र रूपात धारण करण्यास सुरुवात केली, जसं की वाढती लोकसंख्या. हा जो प्रश्न होता, वाढती लोकसंख्या, सुरुवातीला काय एवढं कठीण वाटलं नाही, परंतु आज असं झालं की वाढती लोकसंख्या हा माणसापुढे मोठा प्रश्न आहे. कारण लोकसंख्या वाढली, त्यांच्या गरजा वाढल्या, त्यामुळे निर्माण होत असलेल्या समस्या वाढल्या. त्याचे स्वरूप आता टोकाच्या अवस्थेत झालेलं आहे. लक्षात घ्या. आणि आपल्याला सर्वांना माहित आहे की भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा लोकसंख्येचा बाबतीत दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. आपल्या पुढे चायना आहे, चीन आहे. आणि काही कालावधीत माझ्या मते बऱ्याच असं लोकांचं म्हणणं आहे, जागतिक लोकांचं, तज्ज्ञ लोकांचं, की भारत चीनला लवकरच पुढे निघून जाईल चीनच्या पुढे लोकसंख्येच्या बाबतीत.
तर त्यातून दुसऱ्या महायुद्धात अशा आपत्ती अधिकच वाढत गेल्या. सामाजिक विषमता आहे, आर्थिक विषमता आहे, वांशिक आहे, धार्मिक तेढ आहे. म्हणून मी सांगितलं पहिलं युद्ध आणि दुसरं महायुद्ध. पहिलं महायुद्ध झालं 1914 ते 1918. दुसरं महायुद्ध झालं 1939 ते 1945. अशा अनेक कारणे देशात अशांततेचे वातावरण निर्माण होते. त्यामध्ये अनेक गोष्टी असतात, जसं दहशतवाद आहे, अपहरण आहे, समाजातील संघर्ष या बाबी नित्याच्या झालेल्या आहेत. विकसित देशांमध्ये कित्येक घातक रसायने उत्पादित करण्यास मनाई आहे, लक्षात घ्या. जसं बघा, तुम्हाला उदाहरण माहित असेल MIC, मिथाइल आयसोसायनेट. तर ही एक अमेरिकन कंपनी होती. त्या कंपनीचं भारतात उत्पादन चालू होतं आणि जाऊ द्या, तुम्हाला कुठे माहिती सर्व गोष्टी. मात्र विषारी अथवा माणसाच्या ऱ्हासास कारणीभूत होऊ शकतील अशा रसायनाचे उत्पादन मागास किंवा विकसित देशामध्ये सर्रास केले जाते. म्हणजे हे जे देश असतात, या देशामध्ये मनाई आहे, त्यामुळे ते दुसऱ्या देशामध्ये जातात आणि आपल्याला जे हवं ते उत्पादन त्या दुसऱ्या देशाकडून घेत असतात. हे तुम्ही ऐकलं असेल, माळीन गावची कथा, बरोबर. In 2014, there had been a huge landslide in the village Malin, Taluka Ambegav district, Pune. Taluka Ambegav district, Pune. Following is the image of the school reconstructed after the disaster. तर 2014 साली काय झालं होतं, माळीन गावावर लँडस्लाइड झालं होतं, राईट. आणि त्यामुळे शाळेचं आधीचं नुकसान बघा, ही आधीची शाळा आणि ही नंतर शाळा, या होतात रिकन्स्ट्रक्शन. खूप खूप दुर्दैवी घटना घडली होती त्या ठिकाणी. बघा 2014 सालचं माळीन, खूप अशी होऊ नये अशी घटना त्या घडली होती. अक्षरशः लोक आणि घरं त्या ढिगाराखाली गाडले गेले बिचारे. तर 2014 साली माळीन, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे येथे मोठे भूस्खलन होऊन दरड कोसळली होती. या आपत्तीनंतर पुनर्निर्माण करण्यात आली शाळेची इमारत तुम्हाला दिसली आहे. ही नंतरची इमारत आणि ही आधीची, म्हणजे त्यावेळेस ही दुर्घटना घडली त्यावेळेसची. Another such threat to human being is from the atomic energy plant. लक्षात घ्या, atomic energy plant मधून सुद्धा आपल्या माणसाला थ्रेट आहे, भीती आहे. एक्झाम्पल दिलंय तुम्हाला, रेडिएशन लिकेज occurred after a blast in atomic energy plant at Chernobyl. Where is Chernobyl? It is in Russia. Its ill effects are still experienced in the region. This atomic energy plant was only used for electricity generation. Nowadays, many countries are equipped with atomic energy. Out of this, risk of radiation leakage is increasing due to carelessness. Hence, importance of disaster management has become the foremost need of almost all the nations. का बरं घटना घडली? फक्त एकच कारण होतं. काय होतं त्याचं कारण? रिझन होतं फक्त, काय रिझन होतं? केअरलेसनेस, निष्काळजीपणा. त्यामुळे डिझास्टर मॅनेजमेंट महत्वाचं आहे. इन फॅक्ट इट इज ऑलमोस्ट नेसेसरी फॉर सिटीजन्स ऑफ ऑल कंट्रीज बिकॉज दे आर द मेन सफरर्स इन एनी टाइप ऑफ डिझास्टर. सगळ्यात लक्षात ठेवायचं आहे, कुठे काही प्रॉब्लेम झाला, काही झालं कुठेही, तरी सुद्धा सामान्य माणसाला, सामान्य व्यक्तीला त्याचा त्रास होत असतो, कॉमन सिटीजन्स. Hence, direct participation of citizens in disaster management is highly necessary. Similarly, disaster management schemes should be changed with respect to location, time, and nature of disaster. It should not be restricted for a particular period. Overall, there may be any type of disaster. It should be overcome. Concept of disaster management has been arisen out of this. याच्यातूनच आपल्याला disaster management कळतं. पुढे आपल्याला शिकायचं. बघा परत सांगतो, अणुभट्ट्यापासून मानवाला असाच दुसरा धोका आहे. जसं उदाहरण दिलं तुम्हाला, रशियामध्ये चेर्नोबिल हे ठिकाण आहे. त्या ठिकाणी अणुभट्टीमध्ये स्फोटामुळे झालेली किरणोत्सर्गाची गळती, त्याचे दुष्परिणाम आजही त्या भागात जाणवत आहेत. ही अणुभट्टी फक्त आणि फक्त वीज निर्मितीसाठी वापरली जात होती. आजच्या काळामध्ये अनेक देश अणुशक्ती संपन्न आहेत. त्यातून कारण काय? निष्काळजीपणा. लक्षात घ्या, निष्काळजीपणामुळे किरणोत्सर्गाचा काय झाला? धोका वाढू लागला. या सर्व पार्श्वभूमीवर आपत्कालीन व्यवस्थापनाचे महत्व ही सर्व राष्ट्रांची प्रथम गरज पडली. की बाबा समजा एखादी घटना घडली तर काय करायचं? what should the management, what is the management if any disaster happens? या सर्व पार्श्वभूमीवर आपत्कालीन व्यवस्थापनाचे महत्व झाले. ही सर्वसामान्य गरज झाली सरकारला
जशी सरकारला तशीच किंबहुना त्यापेक्षा अधिक देशातील नागरिकांना आहे. कारण काय होतं तुम्हाला सांगितलं, कोणत्याही आपत्तीत नागरिकच पळवून निघतात. लक्षात घ्या, काही असू दे, कोरोना असू दे किंवा एखादा काही असू दे, मी तर म्हणतो फरक हा पडतो फक्त सर्वसामान्य नागरिकांना. त्यामुळे आपत्कालीन व्यवस्थापनामध्ये नागरिकांचा थेट सहभाग आवश्यक आहे. तसेच अशा योजनांमध्ये स्थळ काल आपत्तीनुसार बदल करणे ही विशिष्ट काळापुरती मर्यादित राहू नये अशी अपेक्षा आहे. एकंदरीत आपत्ती कसलीही असो त्यावर मात करणे आवश्यक असते. यातून तुम्हाला आपत्ती व्यवस्थापनाची संकल्पना निर्माण झालेली आहे. पुढे पाहणार आहोत आपण आपत्ती व्यवस्थापन, डिझास्टर मॅनेजमेंट.